आणि माझ्या आयुष्यातली दुसरी गोष्ट बरं का आता. एकदा मी ना लॉ कॉलेजला इंटरव्ह्यू गेलो होतो बरं का. आता लॉ कॉलेजला इंटरव्ह्यू कोणता केला होता, त्यावेळेस त्यांनी क्लर्कच्या जॉब होत्या बरं का. क्लर्कच्या जॉबसाठी मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. मला अजून माहीत होता क्वेश्चन आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. आता वाईट दिवस का बरं होता? एका इंटरव्ह्यूच्या आधी बी ना एकदम ते गेलो होतो बरं का. मला असं वाटलं की ते जॉब वगैरेसाठी काही अपॉर्च्युनिटी असेल, क्लर्कची पोझिशन म्हणा, पिऊनच्या पोझिशनसाठी गेलो होतो बरं का मी. ते गेलो. त्या दिवशी गेल्यानंतर मला कळलं तिथले प्रिन्सिपल म्हणा, व्हाईस प्रिन्सिपल सगळे 10-11 वाजता येणार बरं का. आणि ते सकाळी जाऊन बसलो सकाळी 7 वाजता. आणि ते सगळे 10-11 वाजता आले. त्यांना विचारल्यानंतर एक गोष्ट कळाली की इंटरव्ह्यू जे होते आणि त्यावेळेस मी ते गेलो होतो 2 का 3 तारखेला गेलो होतो. नंतर कळलं की इंटरव्ह्यू सगळे जे होणार आहे 30 तारखेला होणार होते बरं का. ठीक आहे. 30 तारखेला परत त्या ते गेलो. स्कूल नव्हती, कॉलेज होतं खरं म्हटलं खूप मोठं. आणि त्याच्यानंतर सकाळी ते तिथला जे पिऊन होता त्या पिऊनपाशी बसलो होतो बरं का. मी सकाळी 7-8 वाजता जाऊन बसलो सकाळी एकदम. तो एक व्यक्ती आला बरं त्या. असं 30-35 वयाचं कोणतरी होतं बरं का. मला वाटतं तिथलं कोणतरी प्रोफेसर म्हणा किंवा टीचर असं कोणतरी, असं मला वाटलं. आणि जेव्हा मी त्याला विचारलं मला तेव्हा कळलं की तो टीचर नाही आहे किंवा तो प्रोफेसर पण नव्हता. तो तिथे शिकणारा एक स्टुडंट होता आणि त्याचं वय रनिंग एज होतं त्याचं 30 वय होतं. आता ही गोष्ट सांगायचं काय म्हणतो मी असं, त्या व्यक्तीचं वय 30 होतं. मला असं वाटलं की तो टीचर असं काय नाही. दॅट टाईम ही वॉज अ स्टुडंट. त्यानं लॉच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं. ठीक आहे म्हटलं. आई धक्का होता म्हटलं की वयाच्या 30-40 वयाचे पण लोक शिकता बाबा किंवा शिक्षण घेता. माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. ठीक आहे, चांगली गोष्ट. आपल्याला शिकायचं नव्हती गोष्ट वेगळी होती, पण ते शिकताय मग ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर जेव्हा ते इंटरव्ह्यू गेलो, इंटरव्ह्यू गोष्ट लक्षात आलं की आपल्यासारखे खूप लोक आले ते. माझ्यासारखे खूप सारे लोक त्यावेळेस बेरोजगार होते खरं म्हटलं तर. बेरोजगार म्हणजे अनएम्प्लॉईड होते. ते खूप लोक ते असे आले होते बरं का. आणि त्यावेळेस मग त्यांनी एका रूममध्ये सगळ्यांना बसून ठेवलं बरं का. सगळ्यात पहिले ते मी आलो होतो की ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट नव्हतं. ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट नव्हतं. आणि त्यावेळेस ते बसलं होतं. सगळ्यात पहिले मी आलो होतो. त्याच्यानंतर मग हळूहळू लोक यायला लागले बरं का. 10 असं टाईम दिला, 10 का 9चा टाईम दिला होता आम्हाला. हळू 11-12 पर्यंत लोक यायला लागले बरं का. आणि ते 12 पर्यंत त्यांनी लावून दिलं होतं आम्हाला. सगळे लोक ते 12 पर्यंत गोळा झाले बरं का. कोणाची हजबंड होती, कोणाची वाईफ होती, कोणाचं हे होतं, कोणाचं ते. क्लर्कची पोझिशन होती आणि क्लर्कच्या पोझिशनमध्ये त्यांनी आमचे इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी ना एक रिटर्न एक्झाम घेतली होती. आणि ती रिटर्न एक्झाम माहिती कशी होती? रिटर्न एक्झामला होतं फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं होता आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स होते. लॉच्या एक्झाम रिलेटेड क्वेश्चन्स होते. म्हणजे समजा कोर्टामध्ये एखादी केस असेल, त्या केसला कसं डील करायचं आहे. कोर्टामधले काही असे हे असतं ना, लॉज असतात, ते लॉज त्याच्यामध्ये विचारले होते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा टाकले होते. फिजिक्सचे असे काही टफ क्वेश्चन असतील जे आपल्या किलोमीटर्स म्हणा, इकडून एखादी ट्रेन गेली तिकडून काही ट्रेन गेली त्यांची रिलेटिव्ह स्पीड काढा, वेलोसिटी काढा, हे सगळं क्वेश्चन टाकले त्यांनी. माझा प्रश्न हा होता की नेमकी एक्झाम कसली घेऊन राहिली असं. ती जर क्लर्कची पोझिशन होती का क्लर्क पोझिशनच्या पिऊनसाठी पर एक्झाम घेता येईल लॉचे. ते झालं 10 मिनिटात त्यांनी पेपर जमा केला बघा. मराठीमध्ये पेपर होता, इंग्लिशमध्ये पेपर होता. मी इंग्लिशमध्ये पेपर सॉल्व केला होता. आणि ते झाल्यानंतर तो किस्सा झाल्यानंतर मला ते अजून काय बोलले की आम्हाला म्हणजे प्रत्येकाला बोलली गोष्ट काय की आता सगळ्यांनी ना म्हणजे तिथले जे मेन लोक होते तिला त्यांची याची वाट पाहू म्हणे आपण. ते सगळे मेन लोक याची आम्ही वाट पाहू बरं का. जे लोक इंटरव्ह्यू घेणारे असतात 12पर्यंत थांबले होते. 12पर्यंत थांबल्यानंतर लक्षात आलं त्याच्यानंतर मेन लोक आले. ते म्हटले आपण पहिले नाश्ता पाणी करून घेऊ म्हणे. त्याच्यानंतर हे सगळे मेन लोक जे होते जे उशीर आले एकदम 1-2 वाजता ते नाश्ता पाणी करायला गेले बरं का. आणि आम्ही तेच थांबले होतो बरं का. आणि आम्हाला म्हटलं तुम्ही तुमच्यावर जेवून घेऊ शकता किंवा नाश्ता पाणी करायला जाऊ शकता म्हटलं. त्यावेळेस माझं डोकं फिरलं. म्हटलं ह्या एवढं सकाळी 9-10 वाजता बोलवत आहे आणि येता नाश्त्यासाठी परत पाठवून राहिले. आमचा मेन उद्देश काय होता की ठीक आहे 9-10 वाजता बोलवत आहे ना, जो टाईम ठरला आहे ना 9 वाजता बोललो ना, 9-10 पर्यंत 9ला इंटरव्ह्यू सुरू झाले पाहिजे ना. इंटरव्ह्यू झाले पाहिजे 10 पर्यंत इंटरव्ह्यू संपले पाहिजे सगळ्यांचे खरं म्हटलं तर. 12-12:30 वाजता रिटर्न एक्झाम घेत आहे. 1 वाजता यांची जेवण खाणं सुरू असते आणि आम्हाला म्हणते जेवण खाणं करूया तोपर्यंत. ठीक आहे, तो विषय झाला बरं का. त्याच्यानंतर मग यांचं परत आता इंटरव्ह्यूमध्ये माझा विषय काय होता, त्यांनी जी लिस्ट तयार केली लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं. कारण त्यावेळेस मी क्वालिफाईड नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं त्याला प्रॉपर क्वालिफिकेशन पाहिजे होतं एक क्लर्कच्या जॉबसाठी पण. टायपिंगचं सर्टिफिकेट पण MSc-IT पाहिजे होतं, जे माझ्याकडे नव्हतं. टॅलीचा कोर्स केला होता पण त्याच्याकडे माझ्या कुठलंही सर्टिफिकेट नव्हतं. ते झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आता वन बाय प्रत्येकाची नावं केलं. माझं नाव लिस्टमध्ये नव्हतं. मला खूप चांगल्या गोष्टी यायच्या, खूप सारे स्किल्स होते, पण त्यावेळेस ग्रॅज्युएशनची डिग्री नव्हती. ते झाल्यानंतर ते म्हटले म्हणजे ती ठीक आहे म्हणे प्रत्येकाची नावं घ्यायला लागले, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घ्यायला लागले बरं का असं. त्याच्यानंतर मग शेवटला माझा इंटरव्ह्यू होता. मी शेवटला गेलो, एकदम शेवटला मी गेलो.
त्याच्यानंतर मला मग गेलो मी डायरेक्ट पूर्णपणे इंग्लिश टू इंग्लिश सुरू होऊन गेलं बरं का. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला या जॉबसाठी व्यक्ती पाहिजे म्हणे. म्हणजे ते डिरेक्टली गोष्ट नाही बोलले मला तोंडावर, बट त्यांचा माझा उद्देश असा होता. डिरेक्टली गोष्ट नाही बोलले बरं का मला अशी. ते मला इनडायरेक्टली बोलले की आम्हाला या जॉबसाठी व्यक्ती पाहिजे म्हणे, बट ती एवढी बी हुशार नको आहे. त्यांचा सांगायचा उद्देश होता बरं का असा. दॅट दे डिड नॉट सिलेक्ट मी. ते मला त्यावेळेस त्या जॉबसाठी नव्हतं घेतलं क्लर्कच्या. त्यांचं म्हणणं काय आता ते आमचेच कॉलेज अजून आहे म्हणे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही ना MA इंग्लिशला ॲडमिशन घ्या आणि ते टीचरसाठी प्रोफेसरसाठी जॉब करा म्हणे. टीचर म्हणून तुम्ही जॉब करा म्हणे. तुम्ही ह्या क्लर्कचा जॉब करू नका. नाही सायलेंटली मला ते शांतपणे नाही सांगितलं होतं. कारण तेव्हाच टाईम झाला संध्याकाळचे 4-5 वाजून गेले होते आणि मी पूर्णपणे उदासून घरी चाललो होतो. कारण त्यावेळेस पूर्णपणे मी येऊन गेलो होतो की हातबल होऊन गेलो होतो. एवढा मी क्वालिफाईड असून सुद्धा मला जॉब नव्हता भेटला एक क्लर्कचा. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही अजून चांगलं शिक्षण घ्या आणि टीचरचा जॉब करा. तुम्ही हा जॉब करू नका. कारण एक जास्त शिकलेली व्यक्ती म्हणजे जास्त स्किल असलेली व्यक्ती कमी लेवलचा जॉब करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. आणि त्यावेळेस मला वाईट या गोष्टीचं वाटलं की अरे आपण एवढं क्वालिफाईड असून आपल्याला जॉब नव्हता भेटला. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ट्रॅजेडी होती खरं म्हटलं ती. की मी आणि त्यावेळेस का वाईट वाटलं कारण मला वाटलं नंतर परत मला विदाऊट क्वालिफिकेशन कुठलाही जॉब मिळणार नाही. कारण तो क्लर्कचा नव्हता भेटला. नंतर मला खूप सारे जॉब भेटले बी, तो विषय नव्हता. बट त्यावेळेस कळलं की स्किल्सला महत्त्व काही ठिकाणी ना काही लोकांना खरं म्हटलं नॉलेज नाही. काही श्रीमंत लोकांनी फक्त पैसा लावला खरं म्हटलं. त्यावेळेस कळतं की ज्या व्यक्तीकडे क्वालिफिकेशन आहे ती व्यक्ती चांगलं शिकवू शकते म्हणा किंवा चांगला जॉब करू शकते कुठल्या बी टायपिंगचा म्हणा. आणि यांना प्यून अँड क्लर्कच्या जॉबसाठी सुद्धा यांना अशी क्वालिफाईड म्हणजे ग्रॅज्युएशन बेस व्यक्ती वाटते की असे क्वालिफिकेशन जास्त नाही प्यून अँड क्लर्कला. ते फक्त 10वी-12वी जॉब करू शकते खरं म्हटलं तर. ठीक आहे, तो विषय होऊन गेला. पण त्या लॉ कॉलेजने मला खूप त्रास झाला खरं म्हटलं आणि तिथल्या लोकांचं बिहेवियर. तिथला एक क्लर्क होता बरं का. त्याला म्हटलं मी प्रिंट म्हणजे मी रिझ्यूमची प्रिंट होती बरं का. ते आले बी एकदा ते गेलो होतो. ते रिझ्यूमची प्रिंट वगैरे सगळं सबमिट केलं होतं. तरी तुम्हाला बोलला म्हणजे तुम्हाला परत रिझ्यूमची प्रिंट आणायला म्हणे. आणि ते परत आणायला जेव्हा गेलं ते सगळे दुकान त्या दिवशी बंद होते बरं झेरॉक्सचे वगैरे. आणि तिथला जो एक पिऊन क्लर्क होता वाटतं तिथला तो. आणि तो मला म्हटला तुम्हाला घरून आणता येत नाही का वगैरे म्हणा. अशा खूपशा गोष्टी तुम्हाला बोलून गेल्या बरं का. त्यावेळेस खूप मला वाईट वाटलं खरं म्हटलं तर. ते लॉ कॉलेजची गोष्ट मला अजून बी आठवते खरं म्हटलं. ती गोष्ट फक्त लक्षात ठेवली मी. तो माझ्या आयुष्यातली खरं म्हटलं खूप मोठी ट्रॅजेडी होती. ठीक आहे. आता हा एक्सपिरियन्स सांगायचा विषय असा आहे की खूप सारे लोकं आता परत एक्सपिरियन्स करणार या गोष्टी अजून त्यांच्या लाईफमध्ये की इन्सल्ट कसा होतो. आणि त्यावेळेस इन्सल्ट माझा एकदम छान झाला होता खरं म्हटलं तर. तो इन्सल्ट आपल्या लक्षात राहायला पाहिजे फक्त. ठीक आहे. धन्यवाद.